त्यातला एक वृद्ध हत्ती त्यांची सेवा करून धन्य होतो. कसी भारद्वाज हा शेतकरी भगवान बुद्धाला सल्ला देतो की तू तरुण आहेस, माझ्याप्रमाणे शेती कर. यावर बुद्ध त्याला समजावतात की मी विपश्यनेच्या आधारावर मनाची शेती करतो. भयंकर दुष्काळ पडला असताना घोड्यांचे व्यापारी घोड्यांसाठी आणलेलं हलक्या प्रतीचं धान्य भिक्षू संघाला दान देतात. ते खाऊन विपश्यनेचा अभ्यासक भिक्षू संघ धैर्य आणि समतेचा परिचय करून देतात. पटाचारा आपल्या सर्व परिवाराला गमावून शुद्ध हरवून बसते. भगवान बुद्धाच्या संपर्कात आल्यावर ती भानावर येते आणि आपल्या नग्नावस्थेला बघून संकोचित होते. कोणीतरी तिला शाल पांघरायला देतं. तेव्हापासून तिला पटाचारा म्हणू लागतात. भिक्षुणी संघाकडून विपश्यना शिकून ती अरहंत होते. किसा गौतमी भगवान बुद्धाला आपल्या मृत मुलाला जिवंत करण्याची प्रार्थना करते. भगवान बुद्ध तिला धम्माची दीक्षा देतात. विपश्यना विद्येच्या अभ्यासानं ती अरहंत होते. ब्राह्मण कूटदंत पशुबली यज्ञ करण्यासाठी उत्सुक असतात, परंतु भगवान बुद्ध त्यांना खरा यज्ञ करण्याचा मार्ग दाखवतात आणि मग कूटदंत पशुबलींना सोडून विपश्यनेचा खरा यज्ञ करू लागतात. ब्राह्मणांचा नेता सोणदंड अन्य ब्राह्मणांना सांगतो की तो भगवान बुद्धांना भेटण्यास अवश्य जाईल. महासाल ब्राह्मण अत्यंत धनी होता. जेव्हा त्यांनी 4 पुत्रांमध्ये आपल्या संपत्तीची वाटणी केली, त्यानंतर त्या पुत्रांनी त्याला वाईट वागणूक दिली. त्याला भीक मागताना पाहून भगवान बुद्धानं ब्राह्मण सभेमध्ये त्याला सत्य बोलण्याचा उपदेश दिला. त्यांच्या या युक्तीनं सर्वांचं मंगल झालं. बलशाही आल्वकद्वारा धमकी दिल्यावर सुद्धा विपश्यनेचे प्रवर्तक भगवान बुद्ध दृढ आणि निडर राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात. शरद ऋतूमध्ये थंडी आणि मोकळ्या वातावरणात सुकलेल्या पानांवर झोपल्यावर भगवान बुद्धांना विचारण्यात येतं की ते सुखाने झोपू शकले का? विपश्यनेचे समतेचे प्रवर्तक भगवान बुद्ध उत्तर देतात, जे सदा सुखाची झोप घेतात, मी त्यापैकीच एक आहे. एका तूप आणि दुसऱ्यात दगड असलेली मडकी फोडून भगवान बुद्ध कर्मकांड कसं निष्फळ आहे ते सांगतात. जसं कर्म करू तसं फळ मिळतं. कर्म आणि त्याचं फळ यांच्याविषयीचा निसर्गाचा नियम ते व्यवस्थितपणे समजावून सांगतात. हत्यारा अंगुलीमाल भगवान बुद्धांना मारण्यासाठी त्यांच्याकडे धावू लागतो आणि तो बुद्धाला थांबण्याचा आदेश देतो. तेव्हा विपश्यना विद्येचे प्रसारक भगवान बुद्ध भयमुक्त निडर होऊन म्हणतात, मी तर थांबलोच आहे, तू पण थांब. सुंदरीक भारद्वाज भगवान बुद्धांना बघून त्यांची जात विचारतात. विपश्यनेद्वारे जातीपातीचे निर्मूलक आणि समतेमध्ये स्थित झालेले भगवान बुद्ध त्यांना सांगतात, माझी जात विचारू नकोस, तर माझे आचरण विचार. महाराष्ट्राच्या सुनापरांतचा व्यापारी मुन्ना भगवान बुद्धांकडून विपश्यना शिकून धम्मात स्थापित होतो. आपल्या प्रदेशातील लोकांची धम्मसेवा करण्यासाठी तो भगवान बुद्धांची परवानगी घेण्यासाठी जातो. आपली सहनशीलता आणि करुणा यामुळे तो एक आदर्श धम्मदूत बनतो. जेव्हा गंधार नरेश पुक्कुसाती श्रमणवेश धारण करून गृहत्याग करतात, तेव्हा त्यांची प्रजा आक्रोश करते. ती त्यांच्या मागोमाग चालू लागते. तेव्हा रस्त्यावर एक रेषा ओढून ती न ओलांडण्याची राजाज्ञा ते करतात आणि प्रजेला थांबवतात. अक्कोस भारद्वाज भगवान बुद्धांविषयी अपशब्द बोलतात, परंतु विपश्यना विद्येद्वारे समतेमध्ये स्थित राहण्याची शिकवण देणारे भगवान बुद्ध स्वतः शांत राहून
त्यांच्या अपशब्दांचा स्वीकार करत नाहीत. बुद्ध विपश्यना साधना करणाऱ्या संघाकडे इशारा करत महाप्रजापती गौतमीला म्हणतात की हे लोक माझी खरी वंदना करत आहेत. प्रकृती नावाच्या अस्पृश्य कन्येकडे भिक्षू आनंद पाणी मागतात. मी नीच जातीची आहे असं तिनं सांगितल्यावर भिक्षू आनंद तिला म्हणतात, भगिनी, मी पाणी मागितलं, तुझी जात नाही विचारली. अस्पृश्य प्रकृती भिक्षू आनंदचा पाठलाग करते आणि भिक्षू आनंदशी विवाह करण्याचा प्रस्ताव देते. भिक्षू आनंद या प्रस्तावाला अस्वीकृत करतात आणि ते तिला भगवान बुद्धांच्या भिक्षुणी संघात सामील होऊन विपश्यनेद्वारे लाभान्वित होण्याचा सल्ला देतात. धम्म सेनापती सारीपुत्रावर पाठीमागून कोणीतरी जोरदार प्रहार करतो, परंतु विपश्यना अभ्यासानं प्राप्त झालेल्या समतेमुळं ते त्याच्यावर क्रोधित होत नाहीत. विपश्यनेमध्ये परिपुष्ट झालेला अर्हंत भिक्षू ब्रह्मदत्त सांगतो की मी क्रोधमुक्त झालो आहे. आता मी अपशब्दांनी विचलित होऊ शकत नाही. आपल्या शिष्यांकडून भगवान बुद्धांबद्दल प्रत्यक्ष माहिती ऐकून वयोवृद्ध ब्राह्मण ब्रह्मायू प्रभावित होतो. भगवान बुद्धांना भेटल्यावर तो विपश्यना विद्येकडे उन्मुख होतो. नल्ला सोपाराचा संन्यासी दारू चिरीय भगवान बुद्धांकडून विपश्यनेचा उपदेश ऐकतो की बघण्यामध्ये प्रज्ञापूर्वक केवळ बघणंच आहे. एका रोगी भिक्षूची सेवा करताना भगवान बुद्ध म्हणतात, जो रोग्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो. विपश्यनेचा हा व्यावहारिक धर्म आहे. सेय्य नावाच्या एका निर्दोष मंत्र्याला राजा प्रसेनजीतनं तुरुंगात टाकलं. तेव्हा त्यानं विपश्यनेचा अभ्यास केला आणि स्त्रोतापन्न झाला. त्यानंतर राजानं त्याला मुक्त केलं. विपश्यनेचा अभ्यास करून अर्हंत झालेली भिक्षुणी धम्मदिन्ना आपल्या पूर्वपती विशाखला विपश्यनेद्वारा अर्हंत अवस्था प्राप्त करण्याची प्रेरणा देते. विपश्यनेचा अभ्यास करणारी विशाखा धनवान कुळात लग्न करून जाते. तिचा सासरा मिगार खूप कंजूष असतो. ती त्याला युक्तिपूर्वक समजावते की पूर्व पुण्याचं फळ हे शिळ्या भोजनासमान आहे. हे पुण्य दानाचं पुण्यकर्म करत नाही. भगवान बुद्धांच्या धम्म प्रवचनानं अनाथ पिंडकाची सून सुजाता बदलते. जेतवनामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती स्थापित केल्यामुळे बुद्धांच्या अनुपस्थितीत लोक आपली श्रद्धा प्रकट करू शकतील अशी अनाथ पिंडिकाची इच्छा असते. परंतु भगवान बुद्ध त्यांच्या या इच्छेला अस्वीकृत करतात आणि तेथे बोधिवृक्षाची स्थापना करवतात, जेणेकरून केवळ नमस्कार करण्यापेक्षा त्याच्या छायेमध्ये बसून लोक विपश्यनेचा अभ्यास करू शकतील. अग्गिक भारद्वाज याला विपश्यनेचे प्रवर्तक भगवान बुद्ध समजावतात की मनुष्य चांगल्या किंवा वाईट कर्मानं उच्च किंवा नीच होतो, जन्मानं नाही. अजातशत्रू आपला पिता बिंबिसार याला तुरुंगात टाकून असह्य पीडा देतो, परंतु विपश्यनेत पारंगत सत्पुरुष बिंबिसार मात्र समतेत स्थिर होतात. देवदत्त बुद्धाच्या हत्येकरता मारेकरी नियुक्त करतो, परंतु ते मारेकरी बुद्धाची हत्या करू शकत नाहीत. भगवान बुद्धाला मारण्यासाठी देवदत्त भयंकर असा नालगिरी हत्ती त्यांच्यावर सोडतो, परंतु विपश्यनेच्या प्रबळ मैत्रीच्या बळानं भगवान बुद्धाच्या समोर तो भयंकर हत्ती गुडघे टेकतो. देवदत्त स्वतः सुद्धा भगवान बुद्धांची हत्या करण्यात अयशस्वी होतो. मगध सम्राट अजातशत्रू एका रात्री भगवान बुद्धांना भेटण्यासाठी जातात. तेव्हा तिथं 1250 भिक्षू असून देखील
नीरव शांतता पाहून ते भयभीत आणि अचंबित होतात. विपश्यनेमध्ये परिपूर्ण सेनापती बंधुलच्या पत्नी मल्लिकाला प्रमुख भिक्षूनं भांडं तुटल्यावर चिंतित न होण्याचा उपदेश दिला. तेव्हा मल्लिकानं सांगितलं, "भंते, आत्ताच मला अशी बातमी मिळाली की राजा प्रसेनजितनं माझे पती आणि पुत्र यांना षडयंत्र रचून ठार मारून टाकलं. त्यावरही मी शांतच आहे. मग या भांडं तुटण्याची चिंता मी कशाला करू?" महाराजा प्रसेनजित विपश्यनेचे प्रवर्तक भगवान बुद्धांच्या धम्म समन्वित गुणांची प्रशंसा करून त्यांच्या पायांचं चुंबन घेतात. शाक्यांच्या जात्याभिमानामुळे राजकुमार विड्डूभ अपमानित होतो. राजा झाल्यावर या अपमानाचा बदला घेण्यासाठी तो आक्रमण करण्यासाठी निघतो. परंतु रस्त्यात भगवान बुद्धांना बसलेलं बघून तो माघारी फिरतो. वैशालीत विपश्यी लिच्छवींचं गणराज्य स्थापन होतं. भगवान बुद्ध या गणराज्याच्या सुरक्षेबद्दल महत्त्वपूर्ण उपाय सांगतात. विपश्यना करणारी अंबपाली गणिका भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाला जेवणासाठी आमंत्रित करते. वैशालीच्या राजकुमारालाही तिच्याकडून हे आमंत्रण हवं असतं, परंतु अंबपाली त्याला नकार देते. सारीपुत्र आपल्या शतायू अशा वयोवृद्ध मातेला भगवान बुद्धांचा विपश्यना धम्म शिकवतात. भगवान बुद्ध भिक्षूंना समजावतात की फुलांनी नव्हे तर विपश्यना साधना करण्यानं सम्यक संबुद्धाची योग्य पूजा होते. भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण होण्याच्या काही क्षण आधी लोक पुष्पांजली घेऊन येतात. भगवान बुद्ध त्यांना समजावतात की विपश्यना साधना करणारे हे भिक्षू त्यांची खरी वंदना करत आहेत. सुभद्र नावाचा परिव्राजक बुद्धाच्या अंतिम क्षणी त्यांचं दर्शन घेण्यास येतो. बुद्धांकडून काही शिकावं असा भाव त्याच्यात जागृत होतो. भिक्षू आनंद त्याला सांगतात की ही योग्य वेळ नव्हे, परंतु भगवान बुद्ध त्याला स्वतःजवळ बोलावून विपश्यना धम्म समजावून सांगतात. महापरिनिर्वाणानंतर बुद्धांच्या अस्थींबाबत विवाद सुरू होतो. ब्राह्मण द्रोण मध्यस्थी करून अस्थींना 8 भागात विभागून सर्व राजांना संतुष्ट करतात. द्रोण स्वतः अस्थींचा एक कलश घेऊन त्यावर स्तूप उभारतात. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धवाणी सुरक्षित ठेवण्यासाठी भिक्षू महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली 500 अरहंतांची प्रथम संगीती होते, ज्यामध्ये आनंद सुत्ताचं आणि उपाली विनयाचं पठण करतात. विपश्यना धर्मानं प्रभावित सम्राट अशोक आपल्या साम्राज्याच्या सीमेवर शिलालेखात विपश्यना धर्म लिहितात आणि शेजारील राज्यांना सांगतात की ते आता युद्धानं कोणतंही राज्य जिंकणार नाहीत, तर विपश्यनेमुळे प्राप्त झालेल्या धर्म आणि पूर्ण प्रेमानं त्यांना आपलंसं करतील. सम्राट अशोकाच्या संरक्षणात 3ऱ्या संगीतीचं समापन झाल्यावर अध्यक्ष भिक्षू मोग्गल्लीपुत्त तिस्स गोण आणि उत्तर नावाच्या 2 अरहंत भिक्षूंना बुद्धवाणी आणि विपश्यना विद्येचा धर्मसंदेश घेऊन सुवर्णभूमी बर्माला पाठवतात. सम्राट अशोक भिक्षू मोग्गल्लीपुत्त तिस्स यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पुत्र भिक्षू महेंद्र याला भगवान बुद्धांची वाणी आणि विपश्यना विद्येचा धर्मसंदेश घेऊन श्रीलंकेला पाठवतात. राजा पियदस्सी तिस्स त्यांचं स्वागत करतात आणि तिथं शुद्ध धम्म स्थापित होतो. सम्राट अशोक आपली पुत्री भिक्षुणी संघमित्रा हिला बोधिवृक्षाची फांदी देतात, जी घेऊन ती श्रीलंकेला जाते आणि तिथं भिक्षुणी संघाची स्थापना करते. श्रीलंकेचा राजा वट्टगामिनीच्या संरक्षणात
आणि भदंत महारखित यांच्या अध्यक्षतेखाली चौथ्या संगीतीचं आयोजन करण्यात येतं, ज्यामध्ये